नवीन वर्षाची सुरुवात अनेक जण शुभेच्छा, संकल्प आणि आनंदाने करतात. मात्र कर्जत शहरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक वेगळं आणि प्रेरणादायी चित्र पाहायला मिळालं. शिवसेना शिंदे गटाचे नदीम खान यांनी नववर्षाची सुरुवात स्वच्छतेच्या माध्यमातून करत समाजाला सकारात्मक संदेश दिलाय. कर्जत शहराच्या मध्यवर्ती भागातील महावीर पेठ परिसरात असलेले जैन मंदिर, त्यालगतचे शनी मंदिर, तसेच पुढे असलेला हजरत शाहीद युसुफचा बाबा यांचा दर्गा आणि मुस्लिम समाजाची दफनभूमी आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर कचराच असलेला होता. या रस्त्यावरून भाविक, नागरिक तसेच दफनभूमीत मृतदेह नेले जात असल्याने हा मार्ग केवळ एक रस्ता नसून श्रद्धेचा आणि अंतिम प्रवासाचा मार्ग आहे. मात्र काही नागरिकांकडून या पवित्र मार्गावर घरगुती कचरा टाकला जात होता, तर संध्याकाळच्या वेळेस मद्यपी दारू पिऊन रिकाम्या बाटल्या टाकून जात असल्याचे चित्र दिसून येत होते. यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली होती. तसेच येथून ये जा करणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही परिस्थिती पाहून नदीम खान यांनी कोणतीही तक्रार न करता स्वखर्चाने या संपूर्ण परिसराची स्वच्छता करून घेतली आहे. साचलेला कचरा, मद्याच्या बाटल्या हटवून परिसर पुन्हा स्वच्छ, मोकळा आणि पवित्र करण्यात आलाय. नववर्षाच्या सुरुवातीला समाजाला काहीतरी सकारात्मक देण्याचा आमचा प्रयत्न असो. स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती आपली सवय झाली पाहिजे. शनी मंदिर आणि दर्गा हा श्रद्धेचा मार्ग आहे. येथे कोणीही कचरा टाकू नये असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलंय. तसंच ते पुढे बोलताना म्हणाले की प्रत्येक वेळी केवळ प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही. आपल्या कचऱ्याची जबाबदारी आपण स्वतः स्वीकारली पाहिजे. कर्जत शहराला उल्हास नदीचे पावित्र्य लाभले आहे. मात्र आज आपणच ही नदी दूषित करण्याचे काम करत आहोत. या रस्त्यावर संध्याकाळी काही लोक मद्यपान करत असल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. शनिवारी शनी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक येतात. तसेच गुरुवारी दर्ग्यातही महिला भाविकांची वर्दळ असते. अशा ठिकाणी मद्यपान होणे चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान या परिसरात पुन्हा कचरा टाकला जाऊ नये यासाठी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन येथे फलक आणि CCTV कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्याधिकारी यांनी देखील या मागणीला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. दरम्यान नदीम खान यांनी कर्जतकरांना आवाहन करताना सांगितले की सकाळी मॉर्निंग वॉकसाठी एकदा या रस्त्यावरून चालून पहा. हा रस्ता किती निसर्गरम्य आणि सुंदर आहे हे लक्षात येईल. आपण सर्वांनी मिळून एक नवीन संकल्प करूया. आपला कचरा आपली जबाबदारी. कचरा स्वतः उचला आणि योग्य ठिकाणी डस्टबिनमध्येच टाका, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय. नमस्कार. सर्वप्रथम सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपण सर्वांना निरोगी आणि सुखसमृद्धीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ईश्वराचं जर का नाव निघालं तर त्याच ईश्वराच्या मार्गावरती आज आपण उभे आहोत. कर्जत शहरामध्ये मध्यावरती असलेली महावीर पेठ, त्या महावीर पेठला लागून असलेला आपला जैन मंदिरच्या पाठीमागच्या बाजूला आपण बघाल तर त्याला लागून आहे आपलं शनी मंदिर. दर शनिवारी शनी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी लागलेली असते. भरपूर भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच शनी मंदिरच्या पुढे 1 ते 1.5 किलोमीटर रस्त्यात लागत असलेला हजरत सईद युसुफशा बाबा यांचा दर्गा आणि मुस्लिम समाजाची दफनभूमी इकडे आहे. आपण बघू शकता ह्या रस्त्यावरती कर्जत शहरामधले बहुसंख्य नागरिक येऊन कचरा टाकत असतात. दरवर्षी आम्ही नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी समाजाला देणं लागतं, त्या हिशोबाने आपण स्वच्छतेच्या मार्गाने आपण स्वच्छता करत असतो. आपण बघू शकता कर्जत शहरामध्ये आपण येत असताना नानासाहेब धर्माधिकारी साहेब यांचं एंट्री गेट आहे. त्यांच्याच विचाराला प्रेरित होऊन आम्ही स्वच्छता अभियान म्हणून हे दरवर्षी राबवत असतो. तर कर्जतकराच्या सर्व नागरिकांना आवाहन करेन का आपण आपला कचरा या शनी मंदिर आणि दर्गाच्या रस्त्यावरती आणून टाकू नये. आपल्या कचऱ्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या आणि प्रत्येक वेळेस नगरपालिकेला दोष देता येत नाही. आपली जबाबदारी पण आपण स्वीकारायला हवी. या रस्त्यावरती संध्याकाळी काही लोक दारू वगैरे पीत बसतात. या ठिकाणी शनी मंदिराच्या येथे शनिवारी बहुतेक नागरिक दर्शनासाठी येत असतात. महिला भगिनी येत असतात. तसेच गुरुवारी दर्गेच्यामध्ये दर्शनासाठी हजरत सईद युसुफशा बाबा यांच्या दर्गेच्या दर्शनासाठी बहुसंख्य महिला देखील या रस्त्यावरून येत असतात. आपण बघू शकता कर्जत शहराला 7 किलोमीटरच्या नदीचं पावित्र्य लाभलेलं आहे.
तसंच आज माझ्या पाठीमागे असलेली कर्जत शहराची उल्हास नदी, आज आपण तिला दूषित करायचं काम करत आहोत. तर मी मनापासून सगळ्यांना आज विनंती करतो का कर्जत शहरातले जे नागरिक असतील, ज्यांनी इथे येऊन कचरा टाकण्याचा जो संकल्प चालू केलेला आहे तो लवकरात लवकर थांबवावा. आम्ही नगरपालिकेमध्ये CO साहेबांशी काल भेट घेऊन साहेबांना आम्ही सांगितलेलं का साहेब आम्हाला तिकडे कचरा न टाकण्याचे बोर्ड वगैरे लावून द्या आणि CCTVसुद्धा लावून द्या. साहेबांनी त्वरित आम्हाला त्या गोष्टीला हो म्हटलेलं आहे आणि लवकरात लवकर त्या गोष्टी देखील होतील. तसेच आज सकाळपासून जेव्हापर्यंतपासून आम्ही दर्गा साफसफाई रस्त्याची चालू केली, तर आज आमचे मोठे बाबा लियाकत अली खान यांचा 1 तारखेला वाढदिवस देखील असतो आणि आज त्यांना 75 वर्ष पूर्ण होऊन 76 वर्षामध्ये त्यांचं पदार्पण होतं आहे. पण आज सकाळपासून 8 वाजेपासून आमचे काका या रस्त्यावरती स्वच्छता करण्यासाठी उभे, तर आता संध्याकाळपर्यंत आमचे काका इथे उभे आहेत. तर या वयामध्ये म्हणजे एक तरुण वयामध्ये काम केल्यासारखी ही व्यक्ती जर का काम करत असेल तर यांना बघून आम्हाला देखील प्रेरणा मिळते. आणि माझा सगळा परिवार असाच राजकारण नसून तर एक समाजकारणही आम्ही करत असतो आणि समाजकारणाकडे आपल्या घराचं सगळं वलय आहे. तर यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही पुढे अशीच कामं करत राहू. मी पुन्हा एकदा सांगेन कर्जत शहरामधल्या सर्व नागरिकांना, कर्जत शहरामध्ये आपण सकाळी जर का मॉर्निंग वॉकला जात असेल तर आपण कधी ह्या रस्त्याला येऊन बघा. मॉर्निंग वॉकसाठी हा किती छान असा एक निसर्गरम्य वातावरणमधला हा रस्ता आहे. तर आपण याच्यापुढे दक्षता घ्या, किंबहुना इथे आपण कचरा टाकू नये आणि एक नवीन संकल्पना चालू करूया की आपला कचऱ्याची जबाबदारी आपली आहे. आपण आपला कचरा स्वतः उचला आणि डस्टबिनमध्ये टाका. दरम्यान नदीम खान यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वच्छतेच्या माध्यमातून दिलेला हा संदेश केवळ परिसर स्वच्छ ठेवण्यापुरता मर्यादित न राहता तो मानवता, श्रद्धा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरत आहे. आता त्यांच्या या पुढाकारानंतर नागरिक देखील जागरूक होत या पवित्र मार्गाची स्वच्छता राखतील का, हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.